नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. फाईल गौतमने चाळून पाहिली. सुरुवातीची काही कागदपत्र काळ्या कुळकुळीत शाईतल्या वळणदार मोडी लिपीत होती. मग आखीव रेषांच्या चौकनात वळणदार मराठीत होती. त्यानंतरची टाईप केलेली होती आणि अगदी अलीकडची कॉम्प्युटर प्रिंटआउटमध्ये होती. एजंटच्या हातात आणखी काही कागद होते. ते आता गौतमच्या पुढे ठेवत तो म्हणाला, आजकाल मोडी कोणालाच वाचता येत नाही, म्हणून तुमच्यासाठी पहिला 2 दस्तऐवजांचा मजकूर मराठीत लिहून आणला आहे. वा वा, हे तर फारच छान केलं. छान काम झालं. आता एक सांगा, मी दिलेली रक्कम पुरेशी होती? तो जसं काहीच बोलला नाही तसं गौतम म्हणाला, संकोच करू नका, काय असेल ते स्पष्ट सांगा. 1-2 ठिकाणी माझा अंदाज चुकला. होतं असं कधी कधी. 1000त सगळं कव्हर होईल? हो, अगदी सहज. बसा, तुम्हाला चेक देतो. गौतमने व्यवहार पुरा करून त्या एजंटला वाटेला लावलं आणि मग ती फाईल चाळायला घेतली. फाईलमधल्या पहिल्याच कागदावर यादी होती. 1932 इनामदार यांनी बंगला बांधला. 1940 माटे यांना विकून टाकला. 1946 माटे यांनी भावसार यांना विकला. 1949 चांदेकर यांनी भावसार यांच्याकडून विकत घेतला. 1949 जोग यांनी विकत घेतला. 1956 पाटील यांना विकला. 1972 मोरे यांनी विकत घेतला. 1980 गोवारीकर यांनी विकत घेतला. 1981 नवे मालक मोडक. 1981 लडकत यांनी सरकारी लिलावात विकत घेतला. 1985 सासने यांच्याकडे वारसा हक्काने आला. 1990 चिंचवडेकर यांनी विकत घेतला. 1995 गोखले यांनी विकत घेतला. 1999 मेहेंदळे यांनी विकत घेतला. 2003 सदावर्ते यांनी विकत घेतला. पहिली गोष्ट उघड होत होती की ती वास्तू कोणालाच फारशी लाभलेली दिसत नव्हती. 4-5 वर्षांपेक्षा जास्त एक पाटील यांचा अपवाद वगळता काळ तिथे कोणीच राहिलं नव्हतं. 3-4 मालकांनी तर वास्तू विकत घेतल्या लगेच विकून टाकली होती. ही वास्तू कोणालाही सुख, समाधान, शांती देणारी नव्हती. मोडकांच्या इस्टेटीचा तर सरकारी लिलाव झाला होता. तो लिलाव घेणारे लडकत. त्यांनाही काही अपत्य, निदान मुलगा नसावा, कारण वास्तू सासने नावाच्या नव्याच कुटुंबाकडे वारसा हक्काने गेली होती. आणखी 2-3 मालक झाल्यावर मग बंगला सदावर्ते यांच्याकडे आला होता आणि तेही फार दिवस बंगल्याचे मालक राहणार नव्हते. त्यांचा बंगल्याचा अनुभव मुळीच चांगला नव्हता. उघड होत होतं की पूर्वीच्या मालकांनाही असेच काहीतरी विचित्र, भयकारक अनुभव आले असावेत. बहुतेक सर्व दस्तऐवजांवर विकणाऱ्यांचे पत्ते असणार. काही व्यवहार खूपच जुने, अगदी 70-72 वर्षांपूर्वीचे होते. पण गेल्या 15-20 वर्षातल्या व्यवहारांबद्दल तरी काहीतरी माहिती हमखास काढता येईल. आपल्या मनात हा विचार येत आहे याचा अर्थ काही वेळाने त्याच्या ध्यानात आला. मनोमन आपण या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाण्याचा ठाम निश्चय केला आहे. त्याच्या शोधासाठी तो प्रत्येक आणि सर्व मार्ग वापरणार होता. कष्टाची कसर ठेवणार नव्हता. माहिती मिळवण्यात सर्वच ठिकाणी यश येईल याची खात्री नव्हती. माणसं हयात नसतील, कदाचित घरात काही ट्रॅजेडी झाल्या असतील, त्याबद्दल ते बोलणार नाहीत. शोध तर घ्यायचाच होता. यशापयश भविष्यात होतं. आधी ते सरदार नित्सुरे. त्याने डिरेक्टरी उघडली. सुदैवाने नित्सुरे या नावाखाली 30च्या आसपासच नंबर होते. नाव जर जोशी, कुलकर्णी, देशपांडे असतं तर फोन नंबर 1000च्या घरात निघाले असते. ओळीने एक नंबर फिरवायला गौतमने सुरुवात केली. फोन उचलून तिकडून हॅलो असा सवाल येताच त्याचा पहिला प्रश्न असायचा, सरदार निस्तुरे घराण्याशी आपला संबंध आहे का? काहींनी रागाने, काहींनी हसत हसत, तर काहींनी चिडक्या आवाजात नाही असं तुटक उत्तर दिलं. एक महाभाग मात्र हसत म्हणाले, अहो आम्ही साधी माणसं. सरदार दरकदारांपैकी नव्हता. नंबरांपैकी निम्मे फिरवून झाले तरी प्रतिसाद नकारार्थीच येत राहिला. 1 नंबरवर एक वृद्ध गृहस्थाचा हॅलो आला. गौतमने त्याचा ठराविक प्रश्न विचारला, आणि आमच्या घराण्याची चौकशी करणारे आपण कोण? असा प्रथमच वेगळा प्रतिसाद आला. तुम्ही फोनवर भेटलात, फार आनंद झाला. मी माझी ओळख करून देणारच आहे. माझं नाव डॉक्टर गौतम देशमाने. ठीक आहे,
आपण डॉक्टर गौतम देशमाने, पण आमच्या भेटीसाठी एवढे उत्सुक का झालेले आहात? आपलं नाव निस्तुरेच असणार. नितसुरे साहेब, मला तुमची एक भेट घ्यायची आहे. 5-10 मिनिटापेक्षा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. एवढी फेवर कराल माझ्यावर प्लीज? या हो डॉक्टर गौतम देशमाने, अवश्य या. नाहीतरी आमच्यासारख्या निरुपयोगी लोकांसाठी कोण एवढा वेळ काढतो हो? नितसुरे साहेब, थँक्यू. मला नेमका पत्ता द्या आणि वेळ सांगा. निस्तुऱ्यांनी दिलेला पत्ता शहराच्या मध्यभागातला होता. 6 मजली उंच अशा 4 इमारतीचं ते एक अतिशय आधुनिक संकुल होतं. खाली फरसबंद अंगण होतं, हिरवळ होती, फ्लॉवर बॉर्डर होत्या, जिम होता, टेनिस बॅडमिंटनची कोर्ट होती, स्विमिंग पूल होता, मुलांसाठी घसरगुंड्या, झोपाळे, जंगल जिम, सीसो इत्यादींनी सुसज्ज क्रीडांगण होतं. प्रत्येक इमारतीपाशी कडक सुरक्षा व्यवस्था होती. गौतमने आपलं नाव आणि निस्तुऱ्यांचं नाव सांगितल्यावर गार्डने आधी नितसुऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांची परवानगी मिळाल्यावर गौतमला मुख्य इमारतीत प्रवेश दिला. निस्तुऱ्यांची जागा 6व्या मजल्यावर होती. त्याने दारावरची घंटी वाजवताच दार उघडलं गेलं. आत एक खूपच वयस्क गृहस्थ उभे होते. हेच तर निस्तुरे नाहीत? गौतमला शंका आली. तीच खरी ठरली. आपण डॉक्टर गौतम देशमाने? यात. मीच निस्तुरे. मागे सरत ते म्हणाले. आत येता येता त्यांना नमस्कार करीत गौतम म्हणाला, नितसुरे साहेब, तुम्हाला तसदी दिल्याबद्दल मी आधीच माफी मागतो. त्याच्या खांद्यावर एक हात ठेवत निस्तुरे म्हणाले, डॉक्टर देशमाने नाही का? डॉक्टर, मीच तुमची माफी मागायला हवी. तुमचा फोन आला. किती उद्धटपणाने मी तुमच्याशी बोललो. नितसुरे साहेब, अहो हे निस्तुरे साहेब बंद करा हो. ते जराशी हसत म्हणाले, माझं नाव रघुनाथ, पण मला सर्वजण नाना म्हणतात. मग नाना साहेब? अहो हे साहेब शेपूट कशाला, साधं नाना म्हणा की. मग नाना, तुम्हीही मला अरे गौतम असंच म्हणा. तसं पाहिलं तर तुम्ही मला जवळजवळ आजोबांच्या ठिकाणीच आहात. ठीक आहे गौतम, तर ये बस. मग गौतमला खोलीकडे लक्ष द्यायला फुरसत मिळाली. खोली हॉलवजा होती. आजकाल दिसणारं सोफा सेट, साईड बोर्ड, वॉल कॅबिनेट, TV कन्सोल हे सर्व होतंच. खालच्या टाईलवर एक अत्यंत उंची मुलायम गालीचा होता. पण त्याने नानांकडे पाहिलं. वयाचा अंदाज करायचा तर 80च्या आसपास सहज असेल. त्या मानाने प्रकृती छान होती. हालचाली चांगल्या होत्या. पाठीला बाक वगैरे नव्हता. ते दोघं सोप्यावर शेजारी शेजारी बसतात. तोच एक 15-16 वर्षांची मुलगी खोलीत आली. चेहऱ्यावरून त्यांची नात वाटत होती. मधू, आमच्यासाठी 2 चहा करशील का? अहो नाना, गौतम मध्येच म्हणाला. अरे घे रे, तुझ्या निमित्ताने माझाही होईल. आणते आजोबा, म्हणत मधू आत गेली. हां, आता सांग, कशासाठी माझी भेट हवी होती ती? गौतमने ठरवलं की सर्व काही सत्य स्वरूपात जसं घडत गेलं तसं नानांना सांगायचं. त्यांच्याकडे वळत तो म्हणाला, मी 5 मिनिटं मागितली होती, पण तो एक उपचार होता. तुम्हाला आता सवड आहे का? अरे मी दिवसभर मोकळा तर असतो. वेळच आमचा शत्रू झाला आहे. सांग किंवा विचार, वेळेची फिकीर करू नकोस. ठीक आहे. तर शहरात चंदनवाडी नावाची कॉलनी आहे. जवळजवळ 20 तरी हाऊसिंग सोसायट्या आहेत. मला असं कळलं की मुळात ती सर्व जागा सरदार नितसुरे घराण्याच्या मालकीची होती. हो, ते खरं आहे. त्या भागात आमची बाग आणि मळा होता खरा. इनामदार नावाच्या कोणा व्यक्तीने 1932 साली तिथे बंगला बांधला. आता तिथलं स्वरूप अगदी वेगळं आहे, पण माझी खात्री आहे पूर्वी तिथे असेच अनेक बंगले बांधले गेले असणार. सध्या त्या वास्तूचा नंबर 440 आहे. 440 चंदनवाडी. त्या घराबद्दलच आपल्याशी बोलायचं आहे. स्वतःशीच मान हलवत नाना म्हणाले, गौतम, तू सांगतो त्या घटना घडल्या तेव्हा मी किती वर्षांचा असेल? जेमतेम 7-8 वर्षांचा. त्या वयात असले व्यवहार मला थोडेच समजणार होते. नाना, मला त्या संबंधात बोलायचं नाही. तुम्ही माझं ऐकून घ्या. चंदनवाडीत आता जुन्या बंगल्यांपैकी तो 440 नंबरचा एकमेव बंगला शाबूत राहिला आहे. बाकीचे बंगले केव्हाच भुईसपाट झाले. मालकांनी प्लॉट विकले. त्या प्लॉटमधून अपार्टमेंट्स, बँका, शोरूम्स, जिम, ऑफिसेस, 3 BHK फ्लॅट्स उभे राहिले आहेत. तो 440चा प्लॉट का विकला गेला नाही? नवलच आहे. तुला काय म्हणायचं आहे हेच मला समजत नाही. नाना म्हणाले, त्या 440 नंबराच्या बंगल्याबद्दलच आहे. सध्या सदावर्ते नावाचं कुटुंब तिथे राहते. सुनीता नावाची त्यांची 15-15.5 वर्षे वयाची मुलगी आहे. गेल्या महिन्याभरात तिला वेडीवाकडी स्वप्न पडायला लागली. प्रत्येक स्वप्नात तेच घर किंवा त्याच्या आसपासचा भाग येत होता. सुनीता स्वप्नांनी विलक्षण भयभीत होत होती. दचकून घामाघूम होऊन झोपेतून जागी होत होती. शेवटी सल्ला आणि उपचार यासाठी सदावर्ते तिला घेऊन माझ्याकडे आले. हिप्नोसिसचा वापर करून मी तिला सध्या तरी दिलासा दिला आहे.
मात्र एक सूचना केली, अजून काही दिवस तरी तिने त्या घराकडे फिरकूसुद्धा नाही. पण त्याच रात्री तिच्या वडिलांना एक खूपच विलक्षण, खूपच भीतीदायक अनुभव आला. 440 नंबरच्या स्वयंपाकघराखालच्या तळघरात त्यांना ते घाणेरडं दृश्य दिसलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझी गाठ घेतली आणि माझंही कुतूहल चाळवलं जाऊन मी त्या रात्री मुक्कामासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलो. आम्ही तळघरात एक व्हिडिओ कॅमेरा लावून ठेवला होता. मी स्वतः 12च्या सुमारास खाली गेलो. मलाही धक्का देणारं एक दृश्य दिसलं आणि दुसऱ्या दिवशी टेप पाहिली तेव्हा टेपवरही एक अभद्र ध्यान चित्रित झालं होतं. प्रत्यक्षात तळघरात डोळ्यांना निदान दिवसा तरी काही दिसत नाही हे दाखवण्यासाठी मी त्यांना खाली घेऊन गेलो. सुरुवातीला जराशी खबरदारी घेतली होती म्हणूनच आम्ही बचावलो, नाहीतर तळघरातच कोंडलो गेलो असतो. त्या घरात, त्या वास्तूत, त्या जागेतच काहीतरी अशुभ असावं अशा कल्पनेने मी नंबर 440चा टायटल सर्च केला आणि नाना, एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट माझ्यासमोर आली. त्या इनामदारांनी 1932 साली तो बंगला बांधला, पण तो त्यांना तर लाभला नाहीच, त्याच्यानंतरच्या कोणासही नाही. नाना, गेल्या 70 वर्षात 16 वेळा त्या बंगल्याचं हस्तांतर झालं आहे. सर्वसाधारणपणे 2-2.25 वर्षांपेक्षा जास्त काळ कोणी तिथे राहूच शकत नाही. काहींनी तर 6 महिन्यांच्या आतच बंगला विकून टाकला. तेव्हा मला असं वाटायला लागलं की मुळात त्या वास्तूत काहीतरी दोष असावा. त्यासाठी मी तुमची गाठ घेतली आहे. तुमच्याकडूनच त्या जागेचा इतिहास समजण्याची शक्यता आहे. तू तर नवीन पिढीतला शिकला सवरलेला डॉक्टर. एखादी जागा पछाडली असणं असल्या गोष्टींवर तुझा विश्वास आहे? नाना, आपल्या विश्वास अविश्वासावर जग थोडंच चालतं. जग जसं आहे तसं आपल्याला स्वीकारायला हवं. जी उपपत्ती सर्व घटना समाधानकारकपणे स्पष्ट करू शकते तीच स्वीकारायला हवी, भले का ती आपल्या विश्वासाशी विसंगत असेना. माझ्या दृष्टीने एक मोठी सुदैवाची गोष्ट आहे, तुमची भेट झाली. 70-72 वर्षापूर्वीच्या परिस्थितीचे जाणकार, त्या काळी घडलेल्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार. तू म्हणतोस ते एका अर्थी खरं आहे. आमच्या इस्टेटचं नावही चंदनवाडी होतं, त्यावरूनच त्या कॉलनीला चंदनवाडी नाव पडलं असावं. पण तेव्हा तुम्ही तिथे राहत होतात? छे रे, त्या दिवसात शहराची मर्यादा केवढी. एका अंगाला सप कॉलेज, दुसऱ्या अंगाला फर्ग्युसन कॉलेज. खरा वस्तीचा भाग म्हणजे सदाशिव, शनिवार, नारायण, कसबानी मंडईच्या आसपासचा भवानी पेठेतला भाग. आमचा भाग मध्यावरच होता. त्या वाड्याचीच तर ही स्कीम केली आहे. पण हक्क सांगणार किती नातलग निघावेत. पण प्रॉपर्टीही मोठी होती. तसं प्रत्येकाच्या वाट्याला काही कमी आलं नाही. पण हे खुराड्यात राहणं रे. मागचा तो चौसोपी वाडा, पुढच्या मागच्या दारापासच्या देवड्या, तासातासाला टोल देणारे टोलकरी, दिवाळी, संक्रांत, गणपती, उत्सव सगळे कसे थाटात साजरे व्हायचे. धुळवडीच्या सकाळी वाड्यातल्या अंगणात गाड्यांची रांग असायची. रास्ते, विंचुरकर, खाजगीवाले, पटवर्धन, मुजुमदार सगळ्यांची वर्दळ असायची. ते वैभव काही वेगळंच होतं. नाना एकदम भानावर आले. जुन्या आठवणी. आमच्याखेरीज इतरांना त्यात काय स्वारस्य असणार. ती चंदनवाडी वाड्यापासून सहज 3-3.25 मैल अंतरावर होती. तशी तिथे लहानशी हवेली बांधलेली होती. पण शहरातल्या सुखसोयी तिथे थोड्याच असणार. पण म्हणतात ना, ऐनवेळी काय कामाला येईल सांगता येत नाही. म्हणून 30-31मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. आम्ही पोरं रोज संध्याकाळी विश्राम बागवाड्यावर जायचो, जेव्हा तिथं म्युन्सिपाल्टीचं ऑफिस होतं. बाहेरच्या ओसरीवर फळ्यावर दिवसभराची लागण आणि मृत्यू यांचा आकडा लिहिलेला असायचा. तो पाहायला जायचो. आठवत नाही कधी प्लेगचा, मरणाचा विचार केल्याचं. साथीने जेव्हा उग्र रूप धारण केलं तेव्हा आजोबा आणि वडील यांनी ठरवलं काही दिवस चंदनवाडीवरच मुक्कामाला जायचं. नातेवाईक, नोकर-चाकर, काही जवळचे स्नेही, काही आश्रित, 60-70 माणसांचा ताफा चंदनवाडीत गेला. आम्हा पोरांना काय, अगदी मोकळंच रान मिळालं. सहज 5-7 एकरांचा विस्तार असेल. चिंचा, जांभळं, पेरू, शेंदवण्या, चारोळ्या, रायावडे, दिवसभर आमची भटकंती चालायची. तेव्हा आम्हा 5-7 जणांना झाडातल्या गर्दीतली ती पडळ दिसली. तशी मनात मालकीची भावना होतीच. आणखी पुढे गेलो. मातीच्या नाहीतर कुडाच्या भिंती, वर नळ्यांच्या कौलांचं छप्पर, समोरच लोटलेलं दार, दोन्ही बाजूंना 2-2 खिडक्या. पोरच आम्ही, कुतूहल असणारच. पुढे जाऊन एका खिडकीतून आत डोकावून पाहत होतो. तोच मागून मोठ्याने खाकरण्याचा आवाज आला. अशी काही सटारली की सांगता सोय नाही. मागे वळून पाहतो तर मग उरलेलं अवसानही गळून गेलं. भगव्या कफनीतला, मोठ्या मोठ्या मिशांचा, उग्र चेहऱ्याचा, वटारलेल्या लाल डोळ्यांचा राक्षसच वाटावा असा तगडा माणूस कमरेवर हात ठेवून आमच्याकडे पाहत होता. तो जसा काहीच बोलेना तेव्हा मीच म्हणालो, मी रघु. तुझ्या बापाचं नाव काय? गडगडाटी आवाज. दत्तात्रय.
कसा साफ करीत मी म्हणालो, असं म्हणजे दत्तूचा मुलगा तर इथं काय करत आहात? काही नाही, नुसतं आत पाहत होतो. इथे म्हणजे इथे नाही, चंदनवाडीत काय करता आहात? म्हणजे आम्ही सगळेच आलोत. बाबा, आई, आजोबा, आजी सगळे. तिकडे पुण्याला प्लेगची साथ आली ना, म्हणून. त्याचं शरीर जरासं सैल झालं. मान हलवत तो म्हणाला, असं? ठीक आहे, जा दत्तूला सांग अंबादास भेटला होता आणि पुन्हा या बाजूला अजिबात फिरकायचं नाही, समजलं? पळा आता. शेवटी त्याचा आवाज पुन्हा एकदा चढला होता. आम्ही जी धूम ठोकली ती पार हवेली येईपर्यंत आणि मग धापा टाकत थांबलो. दम जरासा परत आल्यावर आत गेलो. बाहेरच्या मोठ्या खोलीतच सगळी मोठी माणसं बसली होती. दारापाशीच उभा राहून मी म्हणालो, बाबा, आम्ही आज झाडांच्या आत गेलो होतो ना, तिथे एक लहानशी झोपडी दिसली आणि तिथे भगव्या कपड्यातला एक माणूस होता. त्याने माझं नाव विचारलं आणि तुमच्यासाठी एक निरोप दिलाय. तो म्हणाला, बाबांना सांग अंबादास भेटला होता. मी निरोप सांगितला आणि तिथून सटकलो. त्या काळात पोरांना मोठ्यात वावरायची सक्त मनाई होती. हे बालमानसशास्त्र वगैरेचं फॅड अजिबात नव्हतं. चंदनवाडीला जवळजवळ 3 आठवडे आमचा मुक्काम होता. 7 आटोक्यात आल्याची बातमी आल्यानंतर आम्ही परत शहरात आलो. चंदनवाडीवर घालवलेला तो महिना चांगलाच लक्षात राहिला, पण त्याहीपेक्षा ठळक लक्षात राहिली ती त्या अंबादासची भेट. ती आठवण मेंदूवर एखाद्या पोलादी लेखणीने कोरून ठेवल्यासारखी झाली आहे. या क्षणी डोळ्यासमोर त्या अंबादासाचा भगव्या कफनीतला धिप्पाड देह, तांबारलेले डोळे, त्या चुपकेदार मिशा, भोवयांच्या मधोमध लावलेला शेंदराचा टिळा, सर्व काही अगदी हुबेहूब उभं राहतं. या नानांची कहाणी भलतीकडेच भरकट चालली आहे. गौतमला वाटले, कदाचित बरोबरचं कोणी मागे राहिलं नसेल, कदाचित असा बांधील श्रोता खूप दिवसात मिळाला नसेल. नाना त्याच्याकडे पाहून जराशी मिस्किलपणे हसत होते. म्हाताऱ्याने काय लांबण लावली आहे वाटत असेल ना तुला? गौतमला आपला चेहरा जरासा गरम झाल्यासारखा वाटला. अरे, तू ज्या जागेसंबंधात चौकशी करतो आहेस त्याच्याबद्दलच मी तुला सांगतो आहे. पुढच्या 3-4 वर्षात किर्लोस्कर मासिकाने पुण्यातल्या ढोंगी बुवा आणि मठ यांची लखतर चांगलीच चव्हाट्यावर टांगली. ते राधाकृष्णाचे नाच, ते घटकून चुकीचे नाच, मोठीच खळबळ उडवून दिली होती त्या लेखांनी. अतिशय अन्यायी, जाचक, सामाजिक रूढीखाली चेंगरल्या गेलेल्या बालविधवा, केशवपण करून झालेल्या मध्यम उच्च ब्राह्मण वर्गातल्या स्त्रिया या मोहजालात का अडकल्या याचा सामाजिक, मानसिक, शारीरिक पातळीवर कोणी विचार केला का नाही मला माहीत नाही. ते समजण्याचं माझं वयही नव्हतं. पुढे मोठा झाल्यावर मला समजलं की या अंबादासाचे चंदनवाडीमध्ये तसलेच चाळे चाललेले असत. शेवटी समाजाच्या गरजा त्याच असतात आणि त्यांचा गैरफायदा उठवणारे बोंधूही सर्वत्र असतात. पण त्या अंबादासाच्या प्रकरणाचा फारसा गवगवा झाला नाही. त्याची शिकार बनलेल्या एखाद्या अभागी स्त्रीच्या घरच्यांनी, मग ते भाऊ असतील, सासरकडचे असतील, एका रात्री त्या पडळीवर हल्ला केला आणि पडळीला 4ही बाजूने आग लावून दिली. अंबादासाचं काय झालं कळलं नाही. कदाचित आधीच सुगावा लागल्याने त्याने पोबारा केला असेल, कदाचित त्या आगीत जळून मेलाही असेल. पडळीची पार राग झाली. ती चिवडत बसायलाही कोणी थांबलं नाही. पण कानावर नाना तऱ्हेच्या अफवा आल्याच. म्हणे पडळीच्या खाली तळघर होतं. तळघरात वेदी होती. वेदीवर हिरव्या पाषाणाची हिडीस मूर्ती होती. आणखी कोणी सांगतं की पडळीत छताला कवट्या टांगल्या होत्या. आग लागली तशा त्या कवट्या दात विचकून हसत होत्या. आणखीही काही. पण शेवटी अंबादास हा आमच्याच घराण्यातला होता ना. त्याच्या दुष्कृत्यांचा आणि दुष्कीर्तीचा काही ना काही चिखल आमच्या नावावर उडलाच. तेव्हाच बहुधा आजोबांनी चंदनवाडीची सर्व इस्टेटच विकून टाकली असावी. आता तुझ्या लक्षात आला का चंदनवाडीचा संबंध? हा अंबादास उन्मार्गी होता, वाममार्गी होता, दुष्ट कहारी पंथातला उपासक होता. नानांचे शब्द ऐकता गौतमची खात्री पटत चालली होती. आपण यांची भेट घेतली हा फार मोठा सुदैवी योगायोगच ठरला. आतापर्यंतच्या त्याच्या कल्पना म्हणजे एखाद्याला साधं तरकट वाटलं असतं, पण आता त्या कल्पनांना पूर्व इतिहासातील घटनांचा भरभक्कम पुरावा मिळाला होता. नाना, सुरुवातीला मलाही वाटलं होतं या तुमच्या चंदनवाडीतल्या मुक्कामाचा माझ्या समस्येशी काय संबंध, पण आता समजलं ते चूक होतं. ती प्रॉपर्टी विकून टाकायला आता 70च्या वर वर्ष होऊन गेली. एकदा ती प्रॉपर्टी विकली, मग अर्थातच आमच्या हिशेबातून ती आपोआपच वगळली गेली. पुन्हा त्या बाजूला कधी फिरकल्याचंही मला आठवत नाही. हो, ते स्वाभाविक आहे नाना. आणखी एक रिक्वेस्ट आहे. सांग ना, तुमच्याकडे काही जुने प्लॅन, सर्वे असं काही आहे का? कशासाठी? कारण आता तो परिसर संपूर्ण बदलला आहे. मागच्या काळात एकही लँडमार्क आता उरलेलं नाही.
तुमच्या इस्टेटचा जर नकाशा मिळाला तर ती अंबादासची पडळ आणि सध्याचं सदावर्ते राहतात ते घर या दोन्हींचा काही परस्पर संबंध आहे का पाहता आलं असतं. मी पाहतो. आमच्याकडे जुन्या कागदपत्रांची खूप मोठी भाडं आहेत. तसा एखादा नकाशा सापडला तर तुला अवश्य कळवेन. तुझा फोन नंबर आणि पत्ता देऊन ठेव. आता ऐकूया चॅनलचे सदस्य काय म्हणतात. ऋषिकेश सर म्हणतात, भावा तुझा आवाज खूप खास दर्जाचा आहे. असं वाटतंय की सर्व माझ्या डोळ्यांसमोर घडतंय. धन्यवाद ऋषिकेश सर. स्वाती देशमाने म्हणतात, आजचा भाग इतका थरकाप भरवणारा होता आणि आम्ही पण अक्षरशः शांतपणे हा भाग ऐकत होतो. शेवटचे 2 मिनिटं अगदी काळजाचा ठोका चुकवणारे होते. खरंच अप्रतिम, खूप छान. धन्यवाद स्वाती मॅम. तुमच्या या सपोर्टसाठी आभार मानावे तितके कमी आहेत. वीणा सूर्यवंशी म्हणतात, एन्जॉईंग लाईक अ TV शो. तुम्ही बोलताना सगळा थरार डोळ्यांसमोरून जात होता. धन्यवाद वीणा मॅम. स्वाती मॅम म्हणतात, ही कथा आधीच वाचली होती पण तुमच्या आवाजात ऐकताना थरारून जायला होतंय. थँक्यू धारप सरांच्या गोष्टी निवडल्याबद्दल. धन्यवाद स्वाती मॅम. अलका विशाल साळुंखे म्हणतात, खूपच थरार आहे सर. तुमची थरार ऐकवण्याची पद्धत खूप मस्त आहे. धन्यवाद, मनापासून आभारी आहोत. मनीषा मॅम म्हणतात, खूप छान भयकथा आहे आणि तुमचा आवाज आणि सादरीकरण खूप छान आहे. धन्यवाद मनीषा मॅम. सारंग एरंडे सर म्हणतात, तळघरात अडकण्याच्या वेळेचे वर्णन खतरनाकच आणि तुमच्या आवाजात तर एकदम भीतीदायक वाटेले. धन्यवाद सारंग सर. यशश्री जोशी म्हणतात, जस्ट ऐकली स्टोरी आणि काय एक्साइटिंग आहे आणि DP तर मस्तच. बघितला की. धन्यवाद यशश्री मॅम. श्वेता मॅम म्हणतात, धिस इज सो अमेझिंग. आय हॅव लर्न सो मच टुडे अबाउट सुपरनॅचरल. अगदी बरोबर बोललात तुम्ही मॅम. नारायण धारप सरांच्या गोष्टी अगदी सखोल माहिती देतात. कृष्णा सर म्हणतात, सर तुमचा आवाज खूपच छान आहे. सादरीकरण खूपच उत्कृष्ट आहे. आय एम बिग फॅन ऑफ यू. तुमच्या चॅनलवरच्या कथा ऐकल्यानंतर दुसऱ्या चॅनलच्या स्टोरी ऐकू वाटत नाहीत. सर तुम्ही खूपच मस्त कलाकार आहात. धन्यवाद कृष्णा सर. काल तुम्ही झपाटलेल्या रस्ता कथेचे अनेक भाग बघितले त्याबद्दल मनापासून आभार आणि असाच सपोर्ट असू द्या. सौरभ सर म्हणतात, सॉरी मला हे डाउनलोडचं माहीत नव्हतं. मी पण डाउनलोड करून बघायचो पण पुढे नाही होणार. धन्यवाद सौरभ सर. मित्रांनो तुम्हीसुद्धा डाउनलोड करून बघू नका ही विनंती. अमोल शिंदे सर म्हणतात, खूप छान. चॅनलची उन्नती व्हावी, अशा दर्जेदार कथा ऐकायला मिळाव्या हीच मागणी. आपण माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्ही सदैव साथ देऊ. धन्यवाद अमोल सर. काल लोचाई कथेच्या कमेंट्स वाचत असताना तुमची कमेंट दिसली. एवढ्या आधीपासून तुम्ही सोबत आहात हे बघून खूप आनंद होतो सर. धन्यवाद. अरुणा निळेगावकर म्हणतात, तळघरातील थरारात तुमच्या आवाजाने अधिकच भीतीदायक झाली आहे. आजचा भागही नेहमीप्रमाणे उत्कृष्ट झाला. धन्यवाद अरुणा मॅम. पुढे कथा आणखी भीतीदायक होत जाईल. मित्रांनो काल मी तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड केल्यामुळे चॅनलच्या मंदावणाऱ्या प्रगतीविषयी सांगितले आणि खरेच तुम्ही ते समजून घेऊन कथा यूट्यूबवर बघितली. त्यामुळे कालच्या भागाचा एव्हरेज व्ह्यूचा वेळ वाढला आहे आणि व्ह्यूसुद्धा वाढलेत. हे सर्व तुमच्यामुळे शक्य आहे. मी व्हिडिओ तर बनवून टाकून देतो पण त्यानंतर त्याची प्रगती ही तुम्हा सर्वांच्या हातात असते. एक व्ह्यू, एक कमेंट, लाईक, शेअर आपल्यासाठी बहुमूल्य आहे. आपल्या एकीनेच आपण आपल्या चॅनलला मोठे करू शकतो. तुमचा असाच सपोर्ट असेल तर अगदी काहीही शक्य आहे. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या.